तर फ्रेंड्स, आज मी सकाळी सकाळी मस्त उठून अंगण वगैरे झाडले छान आणि सडा टाकून बघा रांगोळी टाकली आहे छान. नंतर घर झाडले, एकदम छान व्यवस्थित घर झाडले आणि नंतर बघा हे दोघीजणी अशा अभ्यासाला बसल्या होत्या. तर त्यांचा अभ्यास चालू होता. तोपर्यंत मग मी पोहे बनवले मस्त नाश्त्यासाठी. सर्वांनी छान नाश्ता केला. नंतर आम्ही आज थोडे बाहेर आलो होतो, कारण त्यांची थोडीशी तब्येत पण ठीक नव्हती आणि त्यांना स्वप्न पडत होते खराब. तर त्याच्यामुळे इथं दर्शनासाठी आम्ही शानूरमेळ्याच्या दर्गाला आलो होतो. तर बघा तुम्हाला दाखवते, परिसर अतिशय छान. फ्रेंड, स्वागत आहे तुमच्या आमच्या मिनी ब्लॉग्समध्ये. तर आज बघा आम्ही दर्गाला आलो आहे बघा पाया पडायला. तर यांना थोडंसं चांगलं वाटत नव्हतं, तर तिथे आल्यानंतर एकदम शांत वाटतं. तर चला तुम्हाला दाखवते मी, आम्ही पाया पडणार इथे. एकदम शांत वातावरण आहे बघा, खूप छान आहे. तर बघा आतमध्ये बाहेरच्या साईडने बघा तुम्ही बघू शकता किती छान एकदम शांत परिसर. इथे आल्यानंतर सर्वात पहिले हातपाय धुण्याची पद्धत आहे. तर मोठेच असे तळ्यासारखे बघा इथे आहे. तर हातपाय वगैरे धुवूनच मध्ये जाता येते. तर आम्ही दोघांनी छान हातपाय धुवून मध्ये जाण्यासाठी निघालो. तर इथे पूजेचे सामान घेतले, थोडे अगरबत्ती वगैरे, फूल, तर सर्व घेतले. चादर पण वाहत असतात. फ्रेंड्स, आम्ही आतमध्ये चाललो आहे दर्शनाला. तर बघा बाहेरच्या साईडने आम्ही सर्व पहिले साहित्य घेऊन घेतले पूजेचे आणि नंतर आतमध्ये परिसर बघू शकता तुम्ही. एकदम खूप शांत परिसर आहे असा. सर्व बाजूनी झाडं वगैरे छान असे लावलेले आहे. आणि बघा आता मध्ये चाललो आहे आम्ही पूजेला. तर बघू शकता तुम्ही आतमध्ये असे सतरंजी वगैरे आथरलेली आहे. नंतर मध्ये जाताना बघा तुम्ही, मध्ये इथं फक्त माणसंच जातात आतमध्ये, लेडीजला अलाउड नसते दर्गामध्ये. आणि बाहेरच्या साईडने बघा इथं असे धागे बांधलेले आहेत. ते ज्यांची इच्छा आहे ना ते धागे बांधतात, मग पूर्ण झाल्यानंतर ते धागे सोडतात. तर बाहेरच्या साईडने बघा असे आम्ही दर्शन करून घेतले, आतमध्ये पण दर्शन केले. आता आम्ही निघालो आहे घरी जाण्यासाठी. घरी आल्यानंतर यांनी येताच असे चिकन घेतले होते. तर आज बिर्याणीच खावं वाटत होती, तर त्यामुळे चिकन बिर्याणी बनणार आहे. तर बघा चांगले पाण्याने 2-3 पाण्याने चिकन धुवून घेतले. मग त्यामध्ये कांदा बारीक चिरलेला टाकला. तर इथे मी दम बिर्याणी बनवते, थोडीशी अशी खिचडीसारखी साधी बिर्याणी बनवते. तर मीठ वगैरे हळद टाकले आणि चिकन शिजवून घेतलं, चांगलं मऊ होईपर्यंत शिजवून घेतलं. नंतर इथे फोडणीची तयारी करत होते. तर कांदा मिरची चिरून घेतला. कांदा थोडा जास्त प्रमाणात घ्यायचा बघा, रेडी आहे. तर अद्रक लसूण मी कुटून घेतले होते, तुम्ही पेस्टही टाकू शकता. तर कुकरमध्येच बनवत होते. तर तेलामध्ये खडे मसाले ॲड केले. तर कांदा मिरची टाकल्या आणि छान परतून घेतले. नंतर त्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट टाकते आहे. थोडासा कांदा लाल झाल्यानंतर टाकायचं. तर बघा इथे अद्रक लसूण पेस्ट टाकली. नंतर छान परतून घ्यायचे आहे. तर नंतर टोमॅटो टाकायचा बारीक चिरलेला. अशा पद्धतीने पण करून बघा, खूप छान होते चिकन बिर्याणी. तर टोमॅटो टाकल्यानंतर मीठ टाकलं चवीनुसार आणि बिर्याणी मसाला टाकला 2 पॅकेट. आणि बघा चिकन छान शिजलेलं आहे एकदम. तर ते पण ॲड करून घेतलं आणि छान परतून घेतले. त्यामध्ये मिक्सचा म्हणजे मसाल्याचा फ्लेवर येतो. तर पाणी टाकले आणि नंतर बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड केली. यामध्ये तुम्ही पुदिना पण टाकू शकता. तर मी काही पुदिना घेतला नाही, त्यामुळे टाकलाच नव्हता. तर तांदूळ इथे कोणते पण घेऊ शकता. तर मी इथे कोलम तांदूळ घेतला होता, बासमती आणला नाही. तर साधाच केला आणि हलवून छान मिक्स करून घ्यायचे आणि मग झाकण लावून घ्यायचे. 2 ते 3 शिट्यामध्ये गरमागरम आपली चिकन बिर्याणी बघा किती छान रेडी झाली आहे. एकदम साध्या पद्धतीने आणि टेस्टी लागते. तर सर्वांनी एकदम आवडीने खाल्ली, सगळ्यांना खूप आवडली, खूप छान झाली होती. नंतर मी पण खाल्ली, तर छान वाटली. तर नंतर मी सर्व घर साफ करून घेते. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय.